तर नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळेस महंत शिवाजी महाराजांनी धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। नारायणगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं महंत शिवाजी महाराज यांनी म्हटलं आहे। त्यावेळेस त्यांना जर अभय नसतं मिळालं तर पुढच्या चुकीच्या घटना घडल्या नसत्या हे वारंवार मी बोलतोय आणि ते मी सिद्ध करू शकतो म्हणून बोलतोय आणि ते खूप चुकीचं आहे। त्यामुळे तो फरार होताना कुणाचा अभय होता त्याला किंवा आता तो कुठे आहे याच्यासाठी मी सकाळी आणि दुसऱ्या एका गोष्टीसाठी जे की विष्णू चाटेनं मोबाईल कुठेतरी टाकून दिला आहे त्याच्यामध्ये म्हणजे पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करणे यात आम्ही समाधानी नाहीत। त्या मोबाईलमध्ये अजून कितीतरी प्रकारचे गुन्हेगारीचे पुरावे त्याच्यात आहेत। तो मोबाईल समोर आला पाहिजे आणि हे नाही समोर आला आणि काही जर तपासात कमी जास्तपणा झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल आणि याची गांभीर्यानं दखल मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी अशी मी सकाळी विनंती केलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी देखील मागणी जरांगे पाटलांनी केली। आज ज्या माहित्या समोर येत आहेत प्रसारमाध्यमांच्या विविध स्तरातून सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रातून त्याची मुख्यमंत्री साहेबांनी सखोल चौकशी करून त्याच्यामधून काय निकष निघतात म्हणजे ते काय पुढं सगळी माहिती येते त्यावर ते निर्णय घेण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांचं आहे आणि त्यांनी ते घेतलं पाहिजे। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं ज्यावेळेस ते कृषी मंत्री होते त्यावेळेस कोट्यवधी रुपयांचा त्यांनी घोटाळा केला असा आरोप आज अंजली दामन यांनी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देखील संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण त्यांनी राजीनामा दिले पाहिजे अशी मागणी देखील अंजली दामन यांनी केलेली आहे। आज आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत। तसेच या राज्यातील सर्व जाती धर्माचे लोक मग ते लोकप्रतिनिधी असतील विविध पक्षातील असतील विविध संघटनेतील असतील किंवा सर्व सामाजिक क्षेत्रातील लोक असतील यांची भूमिका आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय भेटला पाहिजे। मग न्याय भेटताना त्यांना कुठल्या गोष्टी समोर आणणं अपेक्षित आहे त्यांनी काय केलं पाहिजे याचा अनुभव देशमुख कुटुंबियापेक्षा आणि गावापेक्षा जे सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत जे राजकीय क्षेत्रातील लोक आहेत त्यांना जास्त आहे। त्याचा गांभीर्यानं विचार हा मुख्यमंत्री साहेबांना केला पाहिजे या मताचे आम्ही आहोत। आज वारकरी संप्रदायाचे संपूर्ण महंत त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूयात। देशमुख कुटुंब आमच्या नारायणगडावर दर्शनासाठी आले होते परंतु मी ती बाहेर कार्यक्रमाला गेलो होतो माझी भेट झाली नाही म्हणून त्याने मला फोन केला आणि फोनवर मी सांगितलं आता मला नारायणगडावर येणं शक्य नाही तर तुमची सर्व कुटुंबियाची भेट घेण्यासाठी मी नक्की एक दिवशी येईल आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत।